कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। दापोली मतदारसंघातला मोठा नेता शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत। माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर। बेल्जियमच्या राजकुमारी ॲस्ट्रेड मुंबई दौऱ्यावर। राजकुमारी मालाडमधल्या एका कार्यक्रमात सहभागी होणार। उद्या राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। पालकमंत्री नको ग बाई असे पोस्टर आंदोलनात झळकले। अमरावतीमध्ये एसटी कामगारांचं विभागीय कार्यालयावर आंदोलन। विविध मागण्यांसाठी कामगार आक्रमक। शासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर अचानक मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यात 15 ते 20 विद्यार्थी जखमी। जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। पनवेलच्या गिरणी कामगारांचं आझाद मैदानावर आंदोलन। राज्य सरकारनं फसवणूक केल्याचा कामगारांचा आरोप। गिरण्या बंद पडल्यानं हजारो गिरणी कामगार बेघर। 24 तासात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची वाढ। आज सोन्याचा दर 86,600 रुपयांवर, तर चांदीच्या दरातही 1000ची वाढ। झेप्टो कंपनीकडनं मागवलेल्या आईस्क्रीममध्ये बुरशी। झेप्टो कंपनीच्या विरोधात अंधेरीत मनसे आक्रमक। पोलीस स्टेशनमध्ये झेप्टो विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या फराळे कारखान्याचं दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत। लाखो लिटर दूषित पाणी दूधगंगा नदी पात्रामध्ये। मळी मिश्रित दूषित पाण्यामुळे लोकांना आणि जनावरांच्या आरोग्याला धोका। भंडारा जिल्ह्यातल्या भूमिगत मॅंगनीज खाणीचा बोगदा खचला। दोघांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा। महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।